मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। वड्डी ग्रामपंचायत वड्डी सरपंच पदाची पोटनिवडणुकीत जवळपास 82% मतदान। मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत चुरशीने जवळपास 82% मतदान झाले आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार जाकीर उर्फ राजू वजीर तर भाजपा पुरस्कृत उमेदवार रुपाली मगदूम यांच्यात सरळ एकास एक अशी लढत होत असल्यामुळे मंगळवारी सकाळपासून या ठिकाणी अत्यंत चुरशीने शांततेत मतदान पार पडले। बुधवारी या निवडणुकीची मतमोजणी होणार असल्यामुळे सर्व नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर यापूर्वी कुमारी यशोधरा राजे शिंदे वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर यापूर्वी कुमार यशोधरा राजे शिंदे निवडून आल्या होत्या। त्यांच्या राजीनाम्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती। या निवडणुकीत जाकीर उर्फ राजू वजीर यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तर रुपाली मगदूम यांनी भाजपा पुरस्कृत असा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। दोन्ही उमेदवारांनी प्रचार जोरदार केला होता, त्यामुळे ही निवडणूक चुरशीने होणार हे स्पष्ट झाले होते। त्यामुळे मंगळवारी चुरशीने जवळपास 82% मतदान झाले आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आज ग्रामपंचायत वड्डी पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे। मी उमेदवार म्हणून त्या मतदारांचं स्वागत करतो की आपल्या उन्हात देखील चांगल्या टक्क्यानं मतदान वाढवत आहेत। विकासाला मत त्या दृष्टिकोनानं माझं चिन्ह नारळ याच्यासाठी भरपूर प्रचंड प्रमाणात उत्सुकता आहे मतदान करायची। मतदारांची प्रतिसाद मला चांगला मिळालेला आहे। मी विजयाच्या वाटचालीकडे जात आहे आणि सर्व गावकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो की उद्या हे गुलाल आपलाच राहणार आहे।